नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. एका हिरव्यागार शेताच्या कडेला मातीच्या छोट्या ढिगाऱ्यात मुंग्यांचं एक घर होतं. त्या घरात हजारो मुंग्या राहत होत्या. सगळ्या मुंग्या दिवसभर कष्ट करत आणि अन्न गोळा करत आणि आपल्या राणीची सेवा करत. त्या सगळ्यांमध्ये एक लहानशी मुंगी होती. तिचं नाव होतं चिमणी. चिमणी खूप उत्साही होती, पण थोडीशी आळशीही. इतर मुंग्या जिथे सतत काम करत, तिथे चिमणी मात्र थोडी खेळण्यात आणि भटकण्यात वेळ घालवत असे. एके दिवशी मोठी मुंगी म्हणाली, चिमणी, पावसाळा येतोय, आपल्याला जास्त अन्न साठवावं लागेल. चिमणी हसून म्हणाली, अगं, अजून वेळ आहे ना, मी उद्या करील. दिवस गेले, सूर्य तळपत होता आणि सगळ्या मुंग्या कष्ट करत होत्या. चिमणी मात्र कधी फुलावर चढायची, कधी पानावर फिरायची, कधी पाण्याच्या थेंबाशी खेळायची. एके दिवशी ती एका मोठ्या साखरेच्या कणाजवळ आली. तो कण खूप मोठा होता, पण चिमणीने साधा प्रयत्नही केला नाही. ती म्हणाली, हे खूप जड आहे, मी एकटी कशी नेऊ? इतक्यात दुसऱ्या मुंग्या आल्या. त्यांनी एकत्र येऊन तो कण उचलला आणि घराकडे घेऊन गेल्या. चिमणी त्यांच्याकडे पाहतच राहिली. त्या रात्री चिमणी थोडी विचारात पडली होती. मी सुद्धा मदत करू शकले असते, पण मी प्रयत्नच केला नाही. पण तरीही ती दुसऱ्या दिवशी खेळायला लागली. काही दिवसांनी आकाश काळं झालं, वारा सुटला आणि अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. थेंब मोठी होती आणि सगळीकडे पाणीही वाहू लागलं होतं. चिमणी घाबरली. ती धावतच आपल्या घराकडे गेली, पण पावसामुळे वाट कठीण झाली होती. कसेबसे ती घरात पोचली. घरात सगळ्या मुंग्या शांतपणे बसल्या होत्या. त्यांनी खूप अन्न साठवलं होतं, त्यामुळे त्यांना चिंता नव्हती. चिमणी मात्र उपाशी होती, कारण तिने काहीच साठवलं नव्हतं. ती हळू आवाजात म्हणाली, मला खूप भूक लागली आहे. एक दयाळू मुंगी पुढे आली. तिने थोडं अन्न चिमणीला दिलं आणि म्हणाली, आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं, म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. मी चूक केली, मी वेळ वाया घालवला. मोठी मुंगी म्हणाली, चूक झाली तर चालते, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं. त्या दिवसानंतर पाऊस थांबल्यावर चिमणीने स्वतःला बदललं. ती रोज हळूहळू ती सगळ्यांची आवडती झाली. आता जेव्हा नवीन लहान मुंग्या खेळण्यात वेळ घालवत होत्या, चिमणी हसून त्यांना सांगत होती, आधी काम करायचं आणि मग खेळायचं, कारण वेळ गेली की परत येत नाही. बोध: लहान प्रयत्नही मोठं यश देतात आणि वेळेवर केलेलं कामच आपल्याला अडचणीच्या वेळी वाचवतात. तर ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.